नागरिकांच्या जीवनातील अत्यंत महत्त्वाच्या कागदपत्रांपैकी जन्म आणि मृत्यू नोंदणीला विशेष महत्त्व आहे. आता प्रशासनाने या प्रक्रियेबाबत अधिक कडक भूमिका घेतली असून जन्म किंवा मृत्यू झाल्यानंतर 21 दिवसांच्या आत त्याची अधिकृत नोंद करणे कायदेशीररित्या बंधनकारक करण्यात आले आहे. वेळेत नोंदणी न केल्यास संबंधित नागरिकांना विलंब शुल्क भरावे लागणार असून अतिरिक्त कागदपत्रांची पडताळणी आणि प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण करावी लागेल, असा इशारा देण्यात आला आहे. जन्म मृत्यू नोंदणी अधिनियम 1969 नुसार ही प्रक्रिया राबवली जाते आणि ती केवळ औपचारिकता नसून भविष्यातील अनेक कर्जांसाठी अत्यावश्यक असते. जन्म नोंदणी ही शाळा किंवा महाविद्यालयात प्रवेश घेण्यासाठी, आधार कार्ड, पासपोर्ट, मतदान ओळखपत्र मिळवण्यासाठी तसेच शिष्यवृत्ती योजनांचा लाभ घेण्यासाठी महत्त्वाची ठरते. याचबरोबर वयाचा अधिकृत पुरावा म्हणूनही जन्मदाखल्याचा वापर होतो. दुसरीकडे मृत्यू नोंदणी ही वारसा हक्क सिद्ध करण्यासाठी, मालमत्ता हस्तांतरण, पेन्शन, विमा दावा आणि बँक खात्यांशी संबंधित प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी अत्यावश्यक असते. प्रशासनाच्या माहितीनुसार जर संबंधित घटना घडल्यानंतर 21 दिवसांच्या आत नोंदणी केली तर ही प्रक्रिया विनामूल्य पूर्ण होते आणि प्रमाणपत्र सहज मिळते. मात्र ठराविक मुदत उलटल्यानंतर नोंदणी करताना विलंब शुल्क भरावे लागते, तसेच अधिक तपासणी आणि कागदपत्रांची पडताळणी करावी लागते, ज्यामुळे नागरिकांचा वेळ आणि त्रास दोन्ही वाढतात. त्यामुळे नागरिकांनी वेळेतच नोंदणी करण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. नोंदणी प्रक्रिया सुलभ व्हावी यासाठी काही आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करणे गरजेचे आहे. जन्म नोंदणीसाठी रुग्णालयाचा जन्मदाखला, पालकांचे ओळखपत्र आणि पत्त्याचा पुरावा आवश्यक असतो. तर मृत्यू नोंदणीसाठी रुग्णालयाचा मृत्यू दाखला, उपलब्ध असल्यास अंत्यसंस्काराचा पुरावा आणि अर्जदाराचे ओळखपत्र आवश्यक असते. ही सर्व कागदपत्रे तयार ठेवल्यास नोंदणी प्रक्रिया जलद आणि सोपी होते. प्रशासनाने नागरिकांना स्पष्टपणे सांगितले आहे की ही केवळ सरकारी प्रक्रिया नसून प्रत्येक नागरिकाची कायदेशीर आणि नैतिक जबाबदारी आहे. विशेषतः ग्रामीण भागात या प्रक्रियेबाबत अनेकदा दुर्लक्ष केले जाते, ज्यामुळे पुढे वारसा हक्क किंवा इतर कागदपत्रांमध्ये अडचणी निर्माण होतात. त्यामुळे वेळेत नोंदणी करून भविष्यातील त्रास टाळणे आवश्यक आहे. नागरिकांनी त्यांच्या जवळच्या ग्रामपंचायत, नगर परिषद, नगरपंचायत, महानगरपालिका किंवा शासकीय रुग्णालयात जाऊन ही नोंदणी करावी. तसेच शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी ही माहिती डिजिटल स्वरूपात अद्ययावत ठेवणेही तितकेच महत्त्वाचे झाले आहे. वेळेत नोंदणी केल्यास केवळ दंड टाळता येत नाही, तर भविष्यातील अनेक प्रशासकीय अडचणीही सहज टाळता येतात.